नमस्कार, मी रेश्मा भोर आणि आपणा सर्वांचं लर्न विथ वेदूजाईमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपल्याबरोबर वेदांत आहे आणि तो एक छानशी मराठी गोष्ट वाचणार आहे। तुम्ही पण त्याच्याबरोबर नक्कीच ती गोष्ट वाचा आणि आनंद घ्या। बघा तो कसा वाचतो आहे। आता तो सुरुवात करेल वाचनाला। चपातीची वाटणी। दोन उपाशी मांजरे होती। त्यांना एक दिवशी एक चपातीचा तुकडा मिळाला। म्हणजे मांजरं दोन होती आणि त्यांना एकच चपातीचा तुकडा मिळाला। मग काय झालं? दोघी त्या चपातीवर स्वतःचा हक्क सांगू लागले। म्हणजे दोघेही म्हणू लागले की माझीच चपाती आहे ती। एका मांजरीने तो उचलला। दुसऱ्या मांजर म्हणाली, चल आपण वाटून घेऊन खाऊ। दुसरी मांजर काय म्हणाली, आपण दोघी जणी वाटून खाऊ, कारण की एकच चपातीचा तुकडा होता। पहिली मांजर चलाख व धूर्त होती। ती सर्व चपाती खाणार होती, म्हणून तिने ह्या जोड शब्द आहे, नीट बघ। हे असं लिहितात, आपण जरा य वेगळा काढतो, इथे वेगळा काढलेला आहे। या गोष्टीला नकार दिला। दोघींमध्ये भांडण झाले। त्याच वेळी तेथून मोठ्याने बोल। माकड चालले होते। दोघींनी त्याला विनंती केली, तूच आता निर्णय सांग, आम्हाला चपातीचा तुकडा मिळाला आहे। मी म्हणत मोठ्याने आहे की आपण मिळून वाटून खाऊ। तर ही पहिली मांजर म्हणते, मी एकटीच खाणार। म्हणजे त्यांना एक माकड भेटला आणि मग दोघी जणी कंप्लेंट करायला लागला। दुसरी माकड म्हणायला लागली, पहिली माकड म्हणते की मीच खाणार आणि दुसरी माकड म्हणते की आपण वाटून खाऊ। मग पुढे काय झालं, तो माकड बघ काय करतो आता। म्हणाला, जर तुम्ही दोघी एकत्र होता तर चपातीवर एकटीचा हक्क कसा काय? याची वाटणी करावी लागेल। हा खरा न्याय आहे। माझ्याकडे चपातीचा तुकडा द्या। तो काय म्हटला, माकड माझ्याकडे चपातीचा तुकडा द्या। आता बघतो काय करतो। मी याचे दोन बरोबर वाटे करतो। आणि बरोबर म्हणजे काय, इक्वल। तो काय म्हटला, माकड मी याचे माझ्याकडे त्या चपातीचा तुकडा मी इक्वल 2 पार्ट मध्ये डिव्हाइड करतो आणि तुम्हा दोघींना बरोबर एक हिस्सा देतो। म्हणजे एक हिस्सा म्हणजेच पार्ट, एक पार्ट देतो। माकडाने त्या चपातीचे 2 समान हिस्से केले। माकडाने त्या तुकड्याकडे पाहिले आणि म्हणाला, एक तुकडा मोठा आणि दुसरा तुकडा छोटा झाला आहे। माकडाने मोठ्या तुकड्यातला थोडा घास खाल्ला, तरीही दोन्ही तुकडे बरोबर नव्हते। माकडाने परत मोठ्या तुकड्यातला थोडा हिस्सा घेतला, खाल्ला। अशा त्या वाच जोड शब्द आहे। वाच ना। बरोबर आहे। व्हेरी गुड। तऱ्हेने, हा र आहे, र ला ह लावलं त्याचा उच्चार र होतो, तऱ्हेने माकड दोन्ही चपातीच्या तुकड्यामधील थोडा थोडा हिस्सा खात राहिला। म्हणजे काय झालं, तो माकड म्हटला इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो। मग तो काय करायला लागला, इक्वल पार्ट नव्हतं ना, म्हणून दोन्ही बाजूचं खात राहिला, थोडं इक्वल होण्यासाठी, सेम चपातीचे तुकडे होण्यासाठी। चपातीचे
छोटे छोटे तुकडे राहिले. हे पाहून दोन्ही मांजरी म्हणाल्या, माकड दादा, आमची चपाती परत दे, आम्हाला न्याय करायचा नाही. त्यांचे बोलणे ऐकून माकड हसून म्हणाला, अरे हो, आता एवढे छोटे छोटे राहिलेले तुकडे तुम्हाला कसे देऊ? मोठ्याने बोल. ही तर छोटे छोटे राहिलेले तुकडे तुम्हाला कसे देऊ? ही तर माझी मेहनत आहे. असे म्हणून माकड दोन्ही तुकडे तोंडात टाकून तेथून निघून गेला. म्हणजे बघितलं, जर दोघी मांजरींनी समंजसपणाने एकत्र वाटून खाल्ली असती अर्धी अर्धी चपाती, तर निदान त्यांना मिळाली तरी असती. आणि त्यांनी माकडमध्ये आल्यामुळे त्यांना काहीच मिळालं नाही. म्हणून माणसाने कधी पण काय करायचं? शेअर करायच्या गोष्टी. शेअर इज केअर. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा वेदांत कसा वाचतो ते.